रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेना सोडणार नाही असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली। कालच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची आहे आणि भाजप ही जागा लढवणार आहे असं ट्विट केलं होतं, ज्यामध्ये आता रामदास कदम यांनी भाजपवर टीका केली आहे। त्यामुळे कोकणातल्या जागांवरून महायुतीमधली धुसफूस सध्या समोर आली आहे। तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच, तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच, असं होत नाही। रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे, ती शिवसेनेची आहे, ती शिवसेनेची आहे। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही, आम्ही ती लढवणार, पण ती आमची आहे, आमच्या हक्काची आहे, आमची सिटिंग जागा आहे। मागच्या वेळेला आता जे खासदार आहेत त्यांची शेवटची सभा मी घेतली होती जाऊन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।